दैनिक सकाळच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राईड ऑफ विदर्भ पुसद विकास पर्व 2024 या विशेष पुरवणीचा प्रकाशन सोहळा 2 ऑगस्ट रोजी आयोजित केला होता। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानव सेवा समितीचे अध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर होते। मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शरद भाऊ मैंद, राष्ट्रीय बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, सामाजिक कार्यकर्त्या मोहिनीताई इंद्रनील नाईक, दैनिक सकाळचे सरव्यवस्थापक बेंजामिन रॉक सह सरव्यवस्थापक जाहिरात सुधीर तापस आदी मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते गणेश पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। सकाळचे यवतमाळ जिल्हा बातमीदार राजकुमार भीतकर यांनी प्रास्ताविक केले। तालुक्याच्या विविध अंगी विकासाचा मागोवा दैनिक सकाळने या पुसद विशेष पुरवणीतून घेतल्याचं त्यांनी सांगितले। विदर्भाच्या एका टोकावर असलेल्या पुसद या गावाने महाराष्ट्राला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने 2 कर्तबगार मुख्यमंत्री दिले। वसंतरावांनी हरित क्रांती केली तर सुधाकरराव यांनी जलक्रांतीतून महाराष्ट्राला दिशा दिली। माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। शरद मैंद, ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवला आहे। खऱ्या अर्थाने पुसद हे प्राईड ऑफ विदर्भच आहे, असे विचार दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी व्यक्त केले। आपल्या मुख्य भाषणात संदीप भारंबे पुढे म्हणाले की या पुरवणी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी दुग्ध व्यवसायाच्या संधीबद्दल उहापोह केला। तो धागा पकडत शेतकऱ्यांची आर्थिक किती बळकट होण्यासाठी शेतीपूरक दुग्ध व्यवसायांच्या निमित्ताने मंथन झाले पाहिजे, किंबहुना हा आवाज जोरदार झाला पाहिजे। पुसदच्या चांगल्या गोष्टींचे बाहेर प्रमोशन झाले पाहिजे। अधिकाधिक लोकांना या विकासात सहभागी करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। दुसऱ्यांचा आदर करणे तसेच माणसे जोडून ठेवण्याची कला पुसद कराडमध्ये आहे, असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे। सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। विचार मंचावर बसलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व केवळ पुसदच नाही तर सगळीकडे त्यांचा परिचय आहे। कृषीभूषण, कवी, आणखी असे बरेच अँगल त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत। असे दीपकजी आसेगावकर या कार्यक्रमाला आमदार साहेब येऊ शकले नाही, तर आवर्जून मॅडम आल्या आहेत। मोहिनीताई नाईक पुसद अर्बन बँकेचे परमनंट अध्यक्ष, आता सांगितलं त्यांनी असे आणि आमच्या सकाळ परिवाराशी अतिशय मन मिळवून जुळलेले आणि या शहराच्या विकासासाठी चांगलं काम करणारे शरदजी मैंद, विधी क्षेत्रामध्ये पुसदचं नाव पूर्ण देशभरात करणारे सध्याचे राष्ट्रीय बार काउन्सिलचे सदस्य आणि महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष असे आशिषराव देशमुख या विभागाला अतिशय चांगले आणि विकासाची दृष्टी असलेले ते उपविभागीय अधिकारी भेटले आहेत, ते असे आशिषजी बिजवल सर, आमचे सरव्यवस्थापक बेंजामिन रॉक सर, सहाय्यक सरव्यवस्थापक सुधीरजी तापस सर, हा सगळा सोहळा आणि पुरवणी आता सगळं ते घरी मेटकोट जुळून आणलं असे आमचे दिनकरजी गुल्हाने सर आणि त्यांच्यासोबतच म्हणजे आमच्या परिवाराशी तसे नसले तरी या माध्यमातून जोडून प्रत्यक्ष सगळ्या सहकार्य करणाऱ्या डॉक्टर माधवीताई गुल्हाने, आमचे जिल्हा बातमीदार राजकुमार भीतकर, जाहिरात विभागाचे सौरभ देशपांडे, वितरण विभागाचे शशी भोयर, या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। बराच वेळ लांबलेला आहे, तुमचे पेशन्स खूप कमी आहे माहिती आहे। आता म्हणजे संपत आले आहे, कारण आपल्या अध्यक्षांचं भाषण ऐकायचं आहे, मी जास्त वेळ घेणार नाही। पण मला सांगायला आवडतं की म्हणजे आनंद होत आहे की मी पुसदमध्ये येतो तेव्हा तुमचं खूप भरून यायला हरकत नाही, कारण की विदर्भातल्या या गावाने एका टोकावर असलेल्या आणि त्या तुलनेमध्ये अतिदुर्गम त्या पद्धतीनं मानल्या जाणाऱ्या सगळ्या गावाने आज महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिले। त्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी विकासात्मक दृष्टी दाखवून महाराष्ट्राला नवी दिशा दिली। त्यानंतर मनोहरराव नाईक कॅबिनेट मंत्री म्हणजे 10-12 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो या पुरवणीच्या विशेषांकासाठी, जेव्हा मी ज्युनियर होतो होती त्यावेळेस प्रस्तावित करताना मोठे माझे पाय लटकले असते तशी सिच्युएशन होती, तर त्या वेळेस मनोहरराव नाईकांनी पण प्रेम केलं असं नाईकराने खरोखर उल्लेख केल्याशिवाय त्यातून पुढे जाणे शक्य नाही आहे। मला असं वाटतं की या पुरवणीचं नाव जे आहे ना, या नावातच आहे सगळं प्राईड ऑफ विदर्भ। पुसद काय आहे? प्राईड ऑफ विदर्भ, विदर्भाचं जे भूषण आहे असं हे पुसद शहर, असा हा पुसद तालुका आहे।
असं हे पुसदचे लोक आहेत. मी सगळ्या सकाळवर प्रेम करणाऱ्यांना पण आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या त्यांच्या सगळ्या वेळापत्रकातून वेळ काढून हजेरी लावलेली आहे. हे सगळं कशामुळे शक्य झालं तर मला वाटतं हा सोहळा दोन अर्थाने आहे. म्हणजे आज एक पुरवठीचं एक प्रकाशन आहे आणि दुसरं म्हणजे की गुल्हाने सरांबद्दलचे कृतज्ञता व्यक्त करणे. तसेच एका सोहळ्यात दोन सोहळे अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहेत. तर ते चूक नाही आहे. त्याचं कारण असं आहे की कोणतीही संस्था जी आहे ना, ही संस्था ही त्याचे जे माणसं असतात, तिचे जे प्रतिनिधी असतात, जे त्याचे स्टेक होल्डर्स असतात, त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आता सकाळ कसं पुसदसाठी गुल्हाने सर जसे कसं सकाळ पुसदसाठी गुल्हाने सर त्या पद्धतीने तुम्ही बघा गुल्हाने सरांकडे गुल्हाने सर जसे असते तसं सकाळ तुमच्या डोक्यात असतं. तर आम्हाला अभिमान आहे की सरांसारखे अतिशय चांगले म्हणजे आता परत ते रसायनशास्त्रावर यावं की नाही कारण खूप झाले पण केमिस्ट्री जुळवणार म्हणजे केमिकल दोषारण करता केमिस्ट्री सगळ्यांची जे जुळवायचं काम केलं सरांनी ते अतिशय मोलाचं आहे. सरांचं केवळ रसायनशास्त्रावरच प्रेम नाही, साहित्यावर आहे. तुम्ही त्याच्या घरी जर गेला तर तुम्हाला ते लक्षात येतं त्यांनी काय लिहिलेलं आहे तिथे, त्यांचं जे डिझाईन केलं आहे ते कसं केलं आहे. कारण शेवटी जे आवडतं ते माणूस प्रकट करतो आणि मला आहे की अतिशय संवेदनशील मनाचे अतिशय साहित्यप्रेमी विज्ञानप्रेमी आणि खास करून मला असं वाटतं की त्यांची कर्मभूमी पुसद आहे आणि पुसदच्या मातीत ते इतके मिसळले की पुसद आणि गुल्हानेचं हे काही वेगळं करू शकत नाही. तर या प्राईड ऑफ विदर्भच्या निमित्तानं मला पुसदबद्दल पण एक दोन शब्द बोलायचे आहेत. त्याचं कारण असं आहे की आता मी सांगितलं की पुसद हे प्राईड ऑफ विदर्भाचा अभिमान असलेलं गाव आहे. त्या गावामध्ये मला असं वाटते की सगळे नागरिक पण तसेच आहेत. कारण की मैन साहेबाचं पण एक मोठं नाव आहे सहकार क्षेत्रामध्ये. आशिषराव देशमुखांनी पण एक वेगळा ठसाने उमटवला आहे. या गावातल्या अनेक व्यक्तिमत्वांनी त्यांच्या कार्याचा ठसा चांगला उमटवलेला आहे आणि मला एक आनंद आहे या शहरामध्ये की इथं खूप मिळून मिसळून राहण्याची पद्धती दिसते. अतिशय समोरच्याला रिस्पेक्ट देऊन त्यांना जोडून ठेवण्याची ती कला आहे, ती पुसदची कला मला वाटते सर्व महाराष्ट्रानं घ्यायला पाहिजे. ती कला अतिशय माणसं जोडणारी आहे आणि त्यातून उन्नत होणारी पण आहे. आज भुजबळ साहेबांनी जे उदाहरण दिलं दुग्ध क्षेत्राचं ते तालुका विकासाच्या पुरवणीच्या मंथनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं की त्या 2-3 पी पुसदसाठी पी जे आहेत या 2-3 खूप महत्त्वाचे आहेत. एक आहे प्राईड आहे, प्रोग्रेस आहे, प्रोफेशनल आहे. फक्त एवढंच आहे की याचं थोडंसं जरा जास्ती आवाज झाला पाहिजे. थोडा प्रोपागंडा हा शब्द निगेटिव्ह अर्थानं होईल पण जास्त आवाज झाला पाहिजे आणि याचं प्रमोशन झालं पाहिजे जास्त चांगल्या ठिकाणी. पुस्तकाच्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्याचं प्रमोशन बाहेर पण होणं आवश्यक आहे. खूप चांगले लोक इथून बाहेर गेलेले आहेत, त्यांच्याशी पण सातत्यानं कनेक्ट करून त्यांना पण या विकासाच्या यात्रेमध्ये आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. त्या पुरवणीत मी शिरणार नाही, तुम्ही आता बऱ्याच गोष्टी वाचलेल्या आहेत. त्या पुरवणीत ज्या चांगल्या गोष्टी झाल्या असतील त्याचं सगळं श्रेय गुल्हाने सर आणि आमची जी यवतमाळची टीम आहे त्यांचं आहे आणि ज्या काही चुका असतील त्या सगळ्याचं श्रेय म्हणजे ते आमचं आहे. मला आणखी आनंद वाटतो की पुसदच्या दृष्टीनं जर विचार केला तर भविष्य काळामध्ये ज्या काही संधी येऊ घातलेल्या आहे आणि जे काही तंत्रज्ञानाचे आव्हानं आहेत आणि तिची भौगोलिक स्थिती आणि पूर्ण एन्व्हायरमेंटची जी स्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर एकदा चांगलं विचारमंथन होईल असं मला वाटतं. मी मैन साहेबांकडून ती अपेक्षा व्यक्त करतो की भविष्याचा वेध घेणारं एखादं सगळ्यांना इन्व्हॉल्व करणार म्हणजे जे पुस्तकमध्ये आता नाही आहे बाहेर शिकतायचं सरांचं मुलं म्हणजे IAS दर्जाचे झाला की जगातले आपले जवळ काही मेडिकल इन्स्ट्रुमेंट असतील ते सँक्शन करून त्याच्याच हातून होते. असे सगळे जे काही व्यक्ती असतील त्या सगळ्या व्यक्तींना बोलवून एखाद्या निमित्ताने त्याचं एक मंथन घडवणं अतिशय आवश्यक वाटतं मला. हे झालं तर अधिक चांगलं होईल. त्या सकाळची जी काही भूमिका तुम्हाला लागेल जे काही सहकार्य लागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. नव्हे सकाळ हा तुमचाच एक आहे म्हणजे वारंवार सिद्ध झालेला विषय आहे हा. सकाळ काय करतं तर हे मी थोडंसं सांगतो आणि माझ्या शेवटाकडे जातो कारण की आपल्याला आशेगावकर साहेबांना ऐकायचं आहे. तर सकाळ हा असा न्यूजपेपर आहे की जो सामाजिक भान घेऊनच काम करतो. फक्त बातम्या फक्त त्याच्यावर आणखी एक विषय उल्लेख झाला तो सांगायला वाटते की सरांच्या पॉझिटिव्ह बातम्यांचाच उल्लेख झाला फक्त. असं काही नाही जे काही चुकीचं घडत असेल तर ते त्यांनी तसं तेवढ्या अडचण लिहिलेलं आहे.
पॉझिटिव्ह पण बातम्या लिहिलेल्या आहे, पॉझिटिव्ह हवी असतात असं दिसतंय आता एकंदरीत चर्चेतून. पण त्यानुसार त्यांनी स्वतः एखाद्याच्या विरोधात लिहिलं तर त्याचा पुढे राग मानलेला नाही, कारण की त्याचा हेतू हा शुद्ध आहे. तसं सकाळचं काम आहे की सकाळ ह्या पॉलिसीवर चालतं की समाजामध्ये आज जे काही आहे, जे आमचे माननीय एमपीचे आहेत अभिजित पवार सर, त्यांच्या म्हणा चांगल्या गोष्टी आपण हातून घडल्या पाहिजे. आज जर जीवनात तुमच्यामुळे काही चांगला बदल होत नसेल तर तुमचा हा दिवस वाया गेला असं समजायचं. आम्ही या तत्वावर काम करतो. समाजामध्ये आता तुम्ही जलयुक्त शिवार योजना ऐकली आहे की जलयुक्त शिवार योजना सुद्धा सकाळच्या वॉटर लाईफ कन्सेप्टमधून आलेली आहे. तुम्ही ऐकलं खूप वर्षापूर्वी 70,000 कोटी खर्च झाले, सिंचन किंचे वाढलं नाहीचे आरोप खूप व्हायला लागले होते. त्या काळामध्ये जर आपलं पाणी वाचवणे आणि ही आपल्या सुधाकर नाईक साहेबांनी दिलेली देण आहे. त्यांनी जे जलसंवर्धनाचं महत्त्व समजून सांगितलं आणि सांगितलं की येणाऱ्या पिढीला जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही जलसंवर्धनात उतरले पाहिजे. या विषयावरती त्या तज्ज्ञांना एकत्र ठेवून 45 दिवस सकाळी वॉटर लाईफमध्ये काढले आणि असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना सगळ्या ठिकाणी धरणं बांधून पाणी पोहोचवणं शक्य नाही आहे. पण 2 पावसामधलं अंतर थोडंफार जर त्यांना पाणी देता आलं तर त्यासाठी ही तलाव शेतकऱ्याची योजना सुरू झाली होती. आणि मुख्यमंत्री जे आहेत आपले त्यांनी फडणवीस साहेब त्यांनी ती तेव्हा ते विरोधी पक्षात होते ते जसे मुख्यमंत्री झाले तसे त्यांनी ती योजना इम्प्लिमेंट केली आणि त्याचे रिझल्ट तुम्ही पाहता खूप चांगले आहे. पाणी एवढं पाणी जिरवायचं पुढचं स्टेप आहे की शेततळे हे असं सकाळचं योगदान आहे. सकाळच्या कल्चर जर पाहिलं तुम्ही म्हणजे असं आहे की रिलीफ फंडाच्या माध्यमातून सकाळ नेहमीच मदत करतात. आमचे जे अध्यक्ष आहेत प्रतापराव गोविंदरावजी पवार त्यांनी आता 4 कोटी रुपये वैयक्तिक देणगी दिली सकाळ रिलीफ फंडाला. सकाळ रिलीफ फंडाचे कामं एवढे चांगले आहे की तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण जम्मू काश्मीरमधली 108 नंबरची जी सेवा आहे ॲम्ब्युलन्सची ती सकाळने सर्वप्रथम सुरू केली, नंतर गव्हर्नमेंटने ताब्यात घेतलं त्याला. त्याचं कारण असं की सरळ संस्थेचे जे संजयजी नहार आहेत ते आमच्या व्यवस्थापनाच्या अतिशय जवळचे आहेत. तर त्यांनी सांगितलं की हिली एरियामध्ये प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरीला खूप प्रॉब्लेम जात आहे महिलांना, आपण 10 ॲम्ब्युलन्स दिल्या पाहिजे. तर ते 10 ॲम्ब्युलन्स दिल्या, आणखी 10-20 ॲम्ब्युलन्सची सेवा सुरू झाली आणि आता ती गव्हर्नमेंटने घेतली. म्हणजे जम्मू काश्मीर असो की कन्याकुमारी या प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं नैसर्गिक आपत्ती आली आहे तिथं तिथं सकाळ मदतीला धावून गेलेला आहे. त्याचं कारण त्या सकाळवरचा विश्वास पण आहे आणि सकाळला पण असं संवेदनशीलपणे वाटतं की आपण मदतीला धावून गेलं पाहिजे. या सगळ्या याच्यातून हे होतं. सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास आम्ही 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो. फॉरेनमध्ये ज्यांची ॲडमिशन झाली किंवा PhD करत आहे प्रोफेशनली चांगल्या विषयांमध्ये अशा व्यक्तींना बिनवेळची शिष्यवृत्ती देतो. ती त्यांनी परत करावी अशी अपेक्षा असते. ती परत केली तर पुढच्या विद्यार्थ्यांना ती जास्त रक्कम वाढवून मिळेल. अशा अनेक योजना मला सांगता येतील. आम्ही जवळपास नोटाबंदी झाल्यानंतर विदर्भामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये विलेज युनिट म्हणजे तिथं गाव आहे, विलेज आहे, खेडा आहे, असं खेडा युनिट मिळून 3 लाख महिलांना डिजिटल साक्षरतेचे धडे दिले आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही वय ठरवलं होतं की 18 ते 40 वर्षापर्यंतच्या महिलांना द्यायचे, म्हणजे त्या त्यांच्या मुलांसाठी काही शोधू शकतील किंवा काही करू शकतील. तेव्हा असं लक्षात येत होतं की स्मार्टफोन हे फक्त त्यांच्या नवऱ्यांकडे आहे किंवा त्यांच्या मुलांकडे आहे किंवा घरातल्या एका दुसऱ्या पुरुष सदस्याकडे, महिलांकडे नाही आहे. पण हे इंटरनेट सर्च कसं करायचं, त्याचं काय करायचं, तर मला आनंद आहे की सांगताना आनंद होतो की या महिला एवढ्या कुशल असतात की त्यांना तुम्ही एक संधी जर दिली ना त्या त्याच्यातून 10 संधी तयार करतात. त्याचं छोटं उदाहरण सांगतो की जेव्हा त्यांना आम्ही हे डिजिटल साक्षरतेचे धडे दिले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला कलर प्रिंटर मिळतील का? आम्ही म्हटलं आम्ही मोबाईल आणि इंटरनेट वापर शिकवतो, तुम्ही कलर प्रिंटर डायरेक्ट मागताय. तर हो म्हटलं आम्हाला कलर प्रिंटर पाहिजे. मग आम्ही थोडंसं मार्केटमध्ये सर्च केलं आणि जे 10,000 रुपयाला जे प्रिंटर भेटणार होतं ते आम्ही बार्गेनिंग करून ते 3,000 रुपयापर्यंत त्याचे रेट खाली आणले. आम्ही महिलांना सांगितलं की 3,000 देत असाल तरी तुम्हाला प्रिंटर मिळेल. आणि आमचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असं आहे की 300 रुपये महिन्याने ते 3,000 पण तुम्हाला परत केले जातील. अशा पद्धतीने केलं. काय शोधला महिलांनी व्यवसाय? इंटरनेट साक्षरता झाल्यानंतर ग्रामीण विलेज खेड्यात असल्यामुळे त्यांनी व्यवसाय शोधला की पासपोर्ट साईजचे फोटो काढायसाठी 50-60 रुपये खर्च करून 35-40 रुपये खर्च करून तालुक्यात किंवा मोठ्या शहरात गावाच्या ठिकाणी जावं लागतं आणि तिथून पासपोर्ट साईजचे फोटो काढून मिळतात. त्यांनी ती संधी शोधली आणि त्यांनी गावातच करून दिले. ते मोबाईलवर फोटो काढले आणि ते प्रिंट काढून दिले. 50 रुपये प्रिंट भेटली. बाहेर गेलं तर 100 रुपये लागत होते, कारण जायचं 35-40 रुपये काढलं आणि 60 रुपये तो घेत होता फोटो स्टुडिओवाला. ही महिलांमध्ये काय असू शकते गुण तुम्ही पहा. ते संधी त्याच्या माध्यमातून उपस्थित झाली आणि महिलांनी त्यातून अनेक व्यवसाय सुरू केले. आता तनिष्काचा जो उल्लेख केला
तनिष्कामध्ये जवळपास माझ्या 15-20 हजार सक्सेस स्टोरी सांगू शकतो मी की त्यांनी गावामध्ये खूप मोठे बदल घडवले. एक सांगतो आपल्या वाशिम जिल्ह्यात शेजारचा जिल्हा आहे. तनिष्का भगिनी काय असतात, त्यांनी एवढं पॉवर दाखवली की ते SP ऑफिसमध्ये गेल्या, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, आणि डायरेक्ट त्यांना म्हटलं अधिकाऱ्यांना की सर तुम्ही पगार घेता ते काम करत नाही. तर ते एकदम आश्चर्यचकित झाले आणि थोडा रागही आला त्यांना. आणि तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजते का म्हणे, आणि कोणाशी बोलता हे पण समजते का? त्यामुळे हो आम्हाला माहिती आहे की तुम्ही जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आहात आणि गव्हर्नमेंटचे नोकर आहे, महाराष्ट्र शासनाची सेवा करणं तुमचं काम आहे, एवढं आम्हाला माहिती आहे म्हणे. तर त्यांना म्हटलं की काय प्रॉब्लेम काय झाला. तर त्या म्हणल्या की इतक्या गावांमध्ये अवैध दारू विक्री होते, त्याच्यामुळे आमचे संसार उद्ध्वस्त झाले, आम्ही वारंवार तक्रारी केल्या, त्याचं काहीच झालं नाही. त्यामुळे ड्युटी कोणाची आहे उद्ध्वस्त करायची, तुमची का आमची? पण SP साहेबांच्या डोळ्यात जरा चमक झाली आणि त्यांनी आदेश दिले की असं काही होऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी आदेश दिले आणि ते म्हणले की महिलांना तुम्ही मला यादी द्या, मी त्या सगळ्यांना पाठवून. त्याशिवाय त्यांनी पोलीस डिपार्टमेंटकडून घेतली आणि पूर्ण जिल्हाभरामध्ये 3 वर्ष दारूबंदीचा सारखा सदृश अवैध विक्री बंद करून टाकली. ही ताकद तनिष्काच्या महिलांमध्ये. मला अशाच खूप गोष्टी सांगतो, वेळ आहे आपल्याला. तर अशा सकाळमध्ये काय असतं, तर अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. या इन्स्पेक्टर्स नेटवर्कच्या माध्यमातून पण युवकांना चांगलं मार्गदर्शन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला दिशा दाखवण्याचं काम केलं जातं. खरं तर आज आमचे MD अभिजित पवार सरांच्या हस्ते एक समर्पण भेट नवा जो उपक्रम चालू केला या इन्स्पेक्टर तो नागपूर होता. मी सरांना म्हटलं तुम्ही येत नाही, कारण मला त्याला जायचं आहे. पण सरांचा आग्रह असा आहे तो कोणाच्यानंच मोडला जात नाही ना, तुमच्याच्यामध्ये मारले जाते. त्यामुळे मी आज आलो. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की सकाळ जेव्हा जेव्हा काही उपक्रम हाती घेते तो समाजाच्या भल्यासाठी घेते. आता जे आहे की आपलं स्पिरिच्युअल लाईफ आणि मटेरियल लाईफ याचा जे बॅलन्स ठेवणारा जो उपक्रम आहे, श्री फॅमिली गाईड नावाचा, बऱ्याच ट्रेनिंग वगैरे झाले जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी झाले, तर तो उपक्रम सकाळी सुरू केलेला आहे. या माध्यमातून आपल्या जी नवीन पिढी आहे त्यांना जे आपलं पारंपरिक भारतीयत्व आहे ते कळवणे आणि त्यांना व्यवसायाचं व्यवस्थापन कसं करावं याचं अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे. तुम्ही दररोज जर सकाळ वाचला तर त्यात सकाळ मनी नावाची एक कन्सेप्ट आहे की सोमवारी येते ते पैशाचं व्यवस्थापन कसं करावं. आपण मराठी माणूस त्या बाबतीत कमी पडतो असं वाटते, तर आम्ही सकाळ मनी नावाचं मॅगझिन काढतो की जे अतिशय उत्कृष्ट आहे, ते तुम्ही जरूर वाचलं पाहिजे. नव्या पिढीनं तर अवश्य वाचलं पाहिजे. ते अतिशय चांगलं आहे. अशा अनेक योजना आहेत. आणि AG to PG असं शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण एक चांगला उपक्रम आहे. आता न्यूजपेपर इन एज्युकेशन हा एक कन्सेप्ट तुम्हाला आहे की लहान मुलांसाठी तर वृत्तपत्र तुम्ही जे पाहत जरूर नाही आहे, माझ्याकडे दाखवलं तुम्हाला नाही तर अतिशय उत्तम आहे. ते तुम्ही खरोखर ते आपल्या घर मुलं असतील, साधारणतः 5वी-6वीच्या वरतीचे मुलं असतील आपल्या घरामध्ये, तर त्यांना आवश्यक आहे. 300 रुपये वार्षिक वर्गणी आहे, काही खूप मोठी नाही. आणि त्याच्यावरती पण गिफ्ट पण आहे, जवळपास 20 पडते ते, पण त्यातून जे नॉलेज भेटते ते अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही 3 दिवस सकाळमधून महिलांसाठी पान चालवतो, खास करून की अर्धी लोकसंख्या आहे महिला, आणि आपण काय देतो त्यांना किंवा त्यांचे कोणते प्रश्न मांडतो किंवा त्यांची कोणती बाजू आपल्याकडे येते असं आहे. तर ते 3 दिवस स्वामी असं महिलांच्यासाठीचं एक पान आहे ते येतं. ते पान अतिशय चांगलं आहे. त्याच्याशिवाय करिअर गायडन्सचं पान आहे. त्याच्याशिवाय मेक युअरसेल्फ फिट अगेन मायफा, आरोग्य ही सगळ्यात मोठी सध्याची संपत्ती आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये जे लाईफस्टाईल डिझिजेस पाहतात तर ते इथं गरज नाही असं दिसू शकतं. तुम्ही आशिष दादांकडे पाहून आणि मोहीन साहेबांकडे पाहून तुम्हाला ते काही गरज नाही, फिट आहे अनुभवी असं म्हणू शकता. पण तसं नाही. आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी तसंच फिट राहण्यासाठी संदेश देणारं ते चांगलं पान असतं. असं खूप सारं सकाळ वारंवार देतं आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी वारंवार प्रयत्न करतात. मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आज वेळात वेळ काढून सगळ्या मान्यवरांनी वेळ काढला आणि सकाळवर प्रेम करणाऱ्या आणि म्हणजे सकाळवर म्हणल्याच्या पहिले फुलाने सरांवर प्रेम करणाऱ्या आणि पर्यायाने सकाळवर प्रेम करणाऱ्या सगळ्या पुस्तकांचं पण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. ही पुरवणी तुमच्यापर्यंत आणण्यामध्ये त्यांनी खरोखर योगदान दिलं असे गुल्हाने सर, तुमचे राजू मिटकर, सौरभजी देशपांडे, शशी गोयल जे पोहोचवतात तुमच्यापर्यंत. आणखी सगळ्यांचे जे ज्यांचं त्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लागलं त्या सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझे जे लांबलेलं प्रास्ताविक आहे ते थांबवतो. तर मला आणखी बोलायचं होतं पण मला असं वाटतं की पेशन्स आपला विचार केला पाहिजे पाहुणे पाहून. मी थांबवतो. धन्यवाद. मंथन खडवा सकाळचे सहकार्य असेल
पुसद तालुक्यातील अनेक विद्यार्थी, डॉक्टर्स तसेच अनेक मोठ्या पदावर बाहेर गेले असतील. त्यांना दिवाळीच्या सुट्टीत बोलावून भविष्याचा वेध घेणारे मंथन घडवले पाहिजे. त्यासाठी सकाळ सहकार्य देईल. सकाळ हे लोकांचे दैनिक आहे, असे संपादक संदीप भारंबे म्हणाले आहे. पुसद तालुका बातमीदार प्राध्यापक दिनकर गुल्हाणे यांनी संचालन केले. सहाय्यक व्यवस्थापक जाहिरात सौरभ देशपांडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे राजन मुखरे, उमाकांत पापिनवार, माजी नगराध्यक्ष डॉक्टर माधवी गुल्हाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव, प्राध्यापक गोविंद फुके, रतिराव राऊत, श्याम जोशी, पंजाबराव खडकेकर, अशोक बाबर, संभाजी टेटर, धनंजय सोनी, पंकजपाल महाराज, सोमनाथ सोमावार, संतोष अग्रवाल, माणुसकीचे भिंतीचे गजानन जाधव, शिवराम शेटे, परसराम गोरे, प्रकाश एल्हेकर, डॉक्टर जय भोपी, विलास पलिकोंडावार, शरद बजाज, मनोज नाईक, प्राध्यापक संजय पद्मावार, प्राध्यापक केशव चेटुले, उत्तमराव जाधव, देवानंद धबाले, प्राध्यापक नंदकुमार खैरे, प्राध्यापक रमेश राठोड, खराटे, अजय पुरोहित, उत्तम सापके, यशवंत चौधरी, बालाजी काजळे, शिवदास सूर्य, भारत जाधव, ललित सेता, मारुती भस्मे, नरेंद्र खंदारे, नरेंद्र जाधव, ऋषिकेश पंडितकर, तुषार सेता, ॲडव्होकेट पाटील साहेबराव ठेंगे, विनोद डुबेवार, दीपक जाधव, पांडुरंग चोपडे, अनंता चतुर, धनंजय आगाम, संतोष गावंडे, सोहम नरवाडे, शांतीसागर इंगोले, वर्धमान वानरे, प्रभाकर पाटील, लक्ष्मीकांत उपलेंचवार, सचिन ओमणवार, शफी हिराणी, नंदू चौधरी, अमित गावंडे, मधुकर घड्याळे, रवी भास्करवार, विनायक शेवकर, कोटलवार, राजू विश्वकर्मा, विलास कोरडे, उद्धव गादेवार, गजानन नाकाडे व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना सकाळच्या वॉटर लॅबची देण. सकाळ हे सामाजिक भान असलेले वृत्तपत्र आहे. समाजात चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत हा शुद्ध हेतू आहे. सुधाकरराव नाईक यांनी जलसंवर्धन कार्यक्रम दिला. दैनिक सकाळने वॉटर लॅब उपक्रमात 45 दिवस अभ्यास केल्यानंतर शेततळ्यांची उपयुक्तता सांगितली. यातून 2 पावसाच्या अंतरात शेतीला पाणी देता आले पाहिजे हा हेतू होता. ही योजना जलयुक्त शिवार नावाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. जलयुक्त शिवार सकाळच्या वॉटर लॅबची देण आहे असे संदीप भारंबे यांनी सांगितले. सकाळच्या सामाजिक उपक्रमांची मालिका. संदीप भारंबे यांनी सकाळच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सकाळ रिलीफ फंडातून जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात. 108 क्रमांकांच्या ॲम्ब्युलन्समधून जम्मूत आरोग्य सेवा. सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. 3 लाख महिलांची डिजिटल साक्षरता. कलर प्रिंटरमधून महिलांनी शोधलेली पासपोर्ट फोटो प्रिंटिंग व्यवसायाची संधी. तनिष्काच्या माध्यमातून 20,000 यशोगाथा. ईडच्या माध्यमातून युवकांना नेतृत्वाचे धडे. समाजाच्या भल्यासाठी श्री फॅमिली गाईड प्रोग्राम. आर्थिक उन्नतीसाठी मनी मॅगझिन. KG to PG, NIE वृत्तपत्र अशा अनेक उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला आहे. सुरुवातीला अनुकूल चव्हाण यांनी आपल्या भाषणातून सकाळ वृत्तपत्रातील बातम्यांचा दर्जा, शैली, सकारात्मकता या वैशिष्ट्यांचा उल्लेख करून तालुका बातमीदार प्राध्यापक दिनकर गुल्हाणे यांचा गौरव केला. तसेच युवा उद्योजक वैभव फुके यांनी युवा उद्योजकाला लेखात जागा देऊन उपकृत केल्याचं देखील सांगितले. सकाळच्या पुसद विशेष पुरवणीत चांगल्या कामांची नोंद घेण्यात आली आहे. विकास कामातील मरगळ झटकून सकारात्मक पद्धतीने कामे करण्याची गरज आहे. पुसदला सतत 12 वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं असून वसंतराव नाईक यांनी पूस, इसापूर, वेणी धरणे बांधली. दूरदृष्टीतून विकास साधला. सुधाकररावांनी जलसंवर्धनाचा मंत्र दिला आहे. या नेत्यांच्या दूरदृष्टीने विकास झाला. सकारात्मक कार्यातूनच भविष्यात विकास होतो. सुंदर माहितीपूर्ण पुसद विशेष पुरवणीबद्दल सकाळ समूह व प्राध्यापक दिनकर गुल्हाणे यांचे अभिनंदन असे अभिनंदनपर दीपक आसेगावकर, कृषीभूषण पुसद यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आहे. भाषणाची आपण वाट पाहता असं वाक्य म्हटल्याबरोबर सर्वांच्या मनात आलं की यांचं भाषण केव्हा संपतो याची आम्ही वाट पाहतो. कारण सर्वात अध्यक्षाची म्हणजे इथल्या सगळ्यांनी बोलून अध्यक्ष काय बोलणार. आणि काल जेव्हा सरकारला फोन आला म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हायचा आहे, मी अध्यक्ष कसा होणार. आमदार साहेब आहेत, NGO साहेब आहेत, शरद भाऊ आहेत, हे अध्यक्षाचा मान आहे. मला नंतर माझं लगेच नशीब लक्षात आलं की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम और खाली खुर्ची पे लिखा है दीपक आसेगावकर. आज आमदार साहेब आणि भाऊ या ठिकाणी नाही तर हा माझा त्यांचा होता म्हणजे प्रमाणे तो मला मिळाला. मी कधी कधी देवाला धन्यवाद देतो. हे नाही
आयुष्यभर भेटते त्याचं असं काय. आज या शुभप्रसंगी इतक्या सुंदर तरुणीचं प्रकाशन, सकाळच्या तरुणीचं प्रकाशन दुपारी होत आहे आणि माझं भाषण संध्याकाळपर्यंत होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. एक चांगला कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र जमलो आहोत. आदरणीय गुराडे सरांच्या बाबतीत मला आणखी थोडासा हेवा वाटून राहिला की सरांचे विद्यार्थी आज सगळे स्टेजवर या अंकामध्ये भाषण देण्यामध्ये इतके तरबेज झाले की मला असं वाटतं की आपण जर सरांचं त्या काळात विद्यार्थी असतो तर आपले नंबर विद्यार्थी लागला असता आणि एखादा लेख आपल्याबद्दल आला असता. इतकं सर चांगलं सरचं लेखन आहे. तो आपण माणसाला जीवनात संधी सोडायची नसते. जरी मी त्या कॉलेजचा डायरेक्टर असेल, जे आमच्या कॉलेजचे आदर्श प्राध्यापक असतील, ती संधी मला आता मिळणार नाही. पण मी म्हणतो सर तुम्ही एखादा कोचिंग क्लास सुरू करा, त्याचा पहिला विद्यार्थी तुम्ही झाले करा, जेणेकरून काहीतरी ज्ञान मला आणखी मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा गुराडे सरचं मी नेहमी सल्ला म्हणतो की सर मराठीवाला प्राध्यापक चांगलं लिहिणं वेगळं, परंतु केमिस्ट्रीच्या प्राध्यापकाने इतकं मराठीमध्ये चांगलं लिहिणं हे खरोखर भाग्य आहे. आणि ते आपल्या जुन्या सगळ्यांपैकी आहे की एखाद्या यशस्वी पुढच्या पाठीमागे एखाद्या त्यांच्या यशस्वीचा हात असतो. तसं आमच्या माधवी गुराडेंचा सरसोबत जे सहकारी आहे, अर्थात काही खूप सुशिक्षित आहे आणि आता ते सर्व देखील सुशिक्षित आहे. या दोघांचं जीवन अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे सुरू आहे. याचा तुम्हा आम्हाला सगळ्यांना एक आनंद झाला पाहिजे. सगळ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आदरणीय अभिजितजी पवार जे या पेपरचे मुख्य आहेत, त्यांचा आणि माझा बालाजी तांबेकडे 3 दिवस आम्ही सोबत होतो. बालाजी तांबेने जी आरोग्य शिबिर त्यांच्या त्या काळामध्ये घेतलं होतं, त्यावेळेस मी 3 दिवस त्या ठिकाणी हजर होतो आणि त्या पवार साहेबांचा तसंही पवार घराण्याचा त्या काळापासून आमचा संबंध आहे. आणि आता आशिष भाऊमुळे सोबत आणखी घट्ट होईल असं मला वाटून राहिलं. तर अशा प्रकारचा एक खुर्चीवर मुख्य खुर्चीवर बसणारा नेता किंवा अध्यक्ष किंवा जो कोणी मुख्य आहे, तो जर एक विषयवाला असला तर त्या पेपर असो, संस्था असो की गाव असो, त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आपलं भाग्य आहे की आपल्या पुसद शहरानं कैलासवासी आदरणीय वसंतरावजी नाईक साहेबांसारखं एक खंबीर असं नेतृत्व या महाराष्ट्राला दिलं. उद्धव सरांच्या विचारप्रमाणे सांगायचं झालं तर अखंड 11 वर्षांनी काही महिने मुख्यमंत्रीपद भेटणं हे आपल्या पुसदचं भाग्य आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अखंड मुख्यमंत्रीपद फक्त पुसदमध्ये वसंतराव नाईकांच्या स्वरूपातून या महाराष्ट्राला भेटलं आहे. त्यांचा दुसरा आपलं खंबीर नेतृत्व आदरणीय कैलासवासी नाईक साहेब यांनी जो विकासात्मक आणि या सध्याच्या पावसाच्या जमान्यामध्ये जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा आपल्या लक्षात येते की सुधाकर भाऊने दिलेलं जे विजन आहे की पाणी यावं पाणी जिरवा, त्यावेळेस 1 लिटर पाण्याला सुद्धा देखील अत्यंत महत्त्व असते. आणि अशा प्रकारचं या दोन्ही व्यक्तींनी जे विजन दिलं त्याचा या पुस्तक विभागामध्ये आज चांगल्या प्रकारे आपण तुम्ही आम्ही जगू शकतो. आज खूप धरण ओव्हरफ्लो झालं आहे. काल परवा एक अतिशय आनंदाची बाब तुम्हाला लक्षात येते. पण या पाठीमागे कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेबांचं जे विचार होतं, त्यांनी जे खूप धरण बांधलं, इसापूरचं धरण बांधलं, वेणीचं धरण बांधलं, त्यामुळे हा तुमच्या आमचा पुस्तक हा जो विभाग आहे हा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्याला मिळणाऱ्या पाण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. आदरणीय विजय साहेबांनी सांगितलं की दुधाच्या बाबतीत जर आपण शेतकऱ्याला जोडधंदा दिला तर तो एक आदर्श असा होईल. मला असं वाटतं की त्या काळामध्ये कैलासवासी नाईक साहेबांनी अतिशय आधुनिक अशी डेअरी स्वतःच्या शिरूर या गावामध्ये त्यांच्या शेतामध्ये तयार केली होती. त्यावेळेस इतके टेलिफोन, मोबाईल किंवा सुविधा नव्हती, परंतु गावामधील लोकांना चांगलं दूध मिळावं याकरता त्यांनी टाटा केला होता. त्याला घोडा होता आणि त्याचे कुपन वाटायचे आणि घरोघरी ते दूध द्यायचे. तर हा एक विजन कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेबांनी त्या काळामध्ये आपल्या गावात आणला होता. त्यांनी अनेक जोडलेल्या काढल्या, परंतु मॅनेजमेंटमुळे माझ्या कुठल्यातरी कारणामुळे त्या चालू शकल्या नाही. परंतु आता सध्याच्या युगामध्ये विजय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक विकासात्मक धोरण जर आपण ठेवलं तर आपले भाग आणखी चांगल्या झाल्याशिवाय राहणार
पुस्तक आता जी मी सकाळी बघितली की पुस्तकमधील ज्या ज्या लोकांनी एक चांगलं काम केलं आहे त्याचं विजन त्यांनी छोट्याशा लेखामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत आदरणीय सरांनी दिलेलं आहे. आणि ही पुरवणी पाहताना असं लक्षात येते की जर तुम्ही पुढे तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं काम करत असाल तर ते चांगलं काम हे पुन्हा कुठेतरी तुमची नोंद घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा देखील एक चांगलं काम आज सरांनी केलेलं आहे. आमच्या मोक्षांचं काम असो, मानससेवा समितीचं काम असो, मानसिकीच्या भिंतीचं काम असो, डेअरीचं काम असो, साहेबांनी परिवाराने केलेलं काम असो, आमच्या अनुकूल शहराच्या संस्थेनं केलेलं काम असो, आमच्या फुके सरांच्या मुलांनी आमच्या वैभवनी केलेलं काम असो, अशा सगळ्या डिपार्टमेंटचं सरांनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि या पुस्तकची प्रगतीच्या पाठीमागे जर थोडं तुम्ही गेला तर कैलास नाईकसाहेब आणि सुधाकर नाईकसाहेबांच्या सोबत त्या काळात त्यांनी काम केलं आहे. कैलासवासी अण्णासाहेब देशमुख जे आहेत, वंदराजी पाटील आहेत, शिरवापाटील जोडीकर आहेत, सहकारी सुरेश शिरवापाटील अस्कावकर आहेत, शिवाजी पाटील आहेत, आदरणीय आपराव बेनसाहेब आहेत. आणि या त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत. आदरणीय डॉक्टर हिराणी साहेब आहेत, आदरणीय रुद्रवासरांच्या संस्कृतीच्या बाबतीत त्यांनी जे काम केलं आहे, असे पुसदमधील एक दैदिप्यमान असे व्यक्तिमत्व या पुसद शहरामध्ये घडलेलं आहे. त्यामुळे त्या पुसद महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे गेलेलं आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये आपण जर थोडा विचार केला तर एक थोडंसं काहीतरी विकासाची बळवड या ठिकाणी दिसून येते. परंतु ती मला इतकं चांगलं वाटेल मुलांनी समजलं की निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्हपणा आणून ही पुरवणी आदरणीय गुणाने सरांनी तयार केली आहे. त्याकरता जोरदार त्यांच्या टाळ्यातून आपण एकदा स्वागत करूया. पत्रकाराचं काम कसं असते की आता शरद पवार सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह जर असली तर ती बातमी लवकर प्रसिद्ध होते, लवकर फॉरवर्ड होते, परंतु चांगल्या गोष्टी कोणी जास्त फॉरवर्ड करत नाही. परंतु आमच्या आदरणीय गुणाने सरांनी जी पुरवणी बघितली ती इतकी चांगली पुरवणी केली की डॉक्टर चांगला जो निष्णात MS डॉक्टर असतो तो कसं करतो की पेशंटचं दुःख त्याला दूर करायचं असते, परंतु त्याला संधी दिल्याशिवाय त्याचं ऑपरेशन करता येत नाही. म्हणून या पुरवणीमध्ये गुणाने सरांनी इतकं चांगलं काम केलं आहे की पुसदचा जो विकास झालेला आहे त्याचा तो उल्लेख केलेला आहे. परंतु पुसदच्या प्रगतीकरता जे आणखी काम करायचं आहे त्याच्यावर देखील त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. असं म्हणजे आदरणीय गुणाने सरांनी इतकं सुंदर असं काम केलं त्याचं मी मनापासून पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि अध्यक्षाचं भाषण असं असते की पुरणपोळीचं जेवण झाल्यानंतर पुन्हा फराळ करावं असं इतक्या लोकांनी समाजाचं पोट भरलं की तिथं बोललं की आता पुन्हा पुरणपोळी खा त्याच्यावर तुम्हाला थोडंसं जळत आहे. म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही. आल्यानंतर माननीय शरद पवारांनी आमच्या सगळ्यांच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत परिचय करून दिला की दीपक भाऊ लिहितात, चांगलं कविता वाचन करतात. आणि त्यांनी देखील सांगितलं आणि इतकं झाल्यानंतर तर मी एखादी कविता नाही सांगितली तर मला आमच्या कवीचं काय कविता लिहिल्यानंतर कविता ऐकण्याकरता आम्हाला तिला चहा पाहावं लागते. आणि आता इथं झालं की ऐकत मला तर अशा प्रकारे एक संधी मला गुणाने सरांनी दिली. त्याबद्दल मी त्याचे पुन्हा सुरुवात पुन्हा आभार मानतो. खरोखर मी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे एक वेगळं असं कसं आहे गुणाने सर तुम्ही स्टेजवर लोकांकडे पाहिलं तर लक्षात येते की 5 वर्षानंतर जेव्हा निवडणुका येतात ती कुठलीही असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद ग्रामीण असो, लोकसभेची असो, कशी असो, त्यावेळेस आमच्या सगळ्यांचे चेहरे वेगवेगळे असतो. मी सोडून तर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे. माझं काय झालं की मी राजकारणामध्ये पुढे जास्त पैशामध्ये नसल्यामुळे आपला झेंडा पोहोचत नाही तर त्या झेंड्याला लागणारी काढी म्हणजे असे समजा आपली वाटते की पुढे जा मला कोणी जायचं नाही. या निवडणुकीत एवढंच म्हणतात त्या आयुष्यामध्ये मी जे प्रेम निर्माण केलं या सर्वांच्या आशीर्वादाने ते मला मिळालं. आणि कैलासवासी सहकार सुरेश आपल्या सेवक यांच्या पुण्यामुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं जीवन मला जगण्याची संधी मिळाली. त्याकरता तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. आणि आता गुणाने जर कसे तयार झाले आणि सध्याची परिस्थिती कशावर आहे तशी त्यावर मी फक्त आपल्या 4 वेळी सादर करतो आणि आपली
रजा घेतो. माझ्या वेगवेगळ्या कवितामध्ये एक कविता आहे, पाऊस आणि मंत्री. पाऊस आणि मंत्री. आपण जर एखादा विद्यार्थी खूप जर मुलांना टपून निघाला तर त्याला म्हणतो अरे तुझ्यावर पडायचं, तुझ्यावर डॉनची सावली पडली. एखादा खूप हुशार निघाला तर म्हणतो तुझ्यावर गुलाबी सरची सावली पडली. आणि असंच मग मला असं वाटलं की आता जे पावसाचं चित्र आहे म्हणजे या काळातलं, आणि 2004 साली आपल्याला खूप दुष्काळ पडला होता, त्यावेळेस माझी कविता तयार झाली होती. त्याच्यामध्ये आता 2-4 वेळी मी जस्ट सकाळी आज तयार केला त्याही सांगतो. आणि मला हे लक्षात येते की जसं पाऊस येण्यापूर्वी खूप विजांचा कडकडाट होतो, हवा खूप येते आणि खूप जोरात असं वातावरण येते, तसंच मंत्री येण्यापूर्वी जोरदार सायरनचा आवाज होतो, जोरदार त्याचा पोलीस ताफ्याचा आवाज होतो आणि मग येतात. मग मला लक्षात आलं अरे पावसात तुझ्यावर पडली कोणाची सावली. मग मी लक्षात म्हणलं पाऊस आणि मंत्री, अरे पावसात तुझ्यावर पडली कोणाची सावली. ही कविता मी सांगतो. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. येतो म्हणतो पण येत नाही. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. येतो म्हणतो पण येत नाही. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. मंत्री येण्यापूर्वी सायरन आणि शिट्यांचा मोठा आवाज होतो. मंत्री येण्यापूर्वी सायरन आणि शिट्यांचा मोठा आवाज होतो. तसेच तुझे आहे आभाळ आणि विजेचा कडकडाट करतो. कधी कधी येतोस नाहीतर वेळेवर मंत्र्यासारखा दौरा घ्यायचा करतो. कधी कधी येतोस नाहीतर वेळेवर मंत्र्यासारखा दौरा घ्यायचा करतो. येतो म्हणतो पण येत नाही. तुझ्या वाचून शेतकऱ्याचं धकत नाही. येतो म्हणतो पण येत नाही. तुझ्या वाचून शेतकऱ्याचं धकत नाही. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. कधी कधी येतोस मंत्र्यासारखं भरपूर देतोस. कधी येतोस मंत्र्यासारखं भरपूर देतोस. कधी देतोस तर इतका देतोस की गावच्या गाव शिवार हिरवगार करून टाकतो. कधी देतोस आमचं बरीच महामोठ्याला भरतो. कधी देतोस तर गावच्या गाव शिवार हिरवगार करतो. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. कधी देतोस तर मंत्र्यासारखं देतोस. कधी देतोस तर मंत्र्यासारखं देतोस. त्यातही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासारखा भेदभाव करतोस. त्यातही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासारखा भेदभाव करतो. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. कधी येतोस. कधी येतो थोडं बहुत मंत्र्यासारखे आश्वासन देतो. येतो म्हणतो पण येत नाही. तुझ्याला शेतकऱ्याचं धकत नाही. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. म्हणून लेखा तुझी नियत आहे गावली. तुझा काय दोष तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. आणि आता सकाळी याच्यावर मग 4 वेळी नवीन आठवल्या. आता तर वाटते तुझ्यावर पडली पूर्ण भारताच्या मंत्रिमंडळाची सावली. आता तर वाटते तुझ्यावर पडली पूर्ण भारताच्या मंत्रिमंडळाची सावली. एका रात्रीत राज्याचा मंत्रिमंडळाचा तू बदल करून टाकतोस. एका रात्रीत विशिष्ट राज्याच्या मंत्रिमंडळाचा बदल करून टाकतो. तुझे तसे तुझे झाले वायनाड सारखे एका रात्रीत होत्याचे नव्हते करून टाकतो. तसंच आता तुझे झाले वायनाड सारखे तुझे एका रात्रीत होत्याचे नव्हते करून टाकतो. आणि आता महाराष्ट्रात तर तुझ्यावर पडली पूर्ण मंत्रिमंडळाची सावली. आणि आता महाराष्ट्रात तर पडली पूर्ण तुझ्यावर मंत्रिमंडळाची सावली. तू जसा चांगला पाऊस पाडून शेतकऱ्यांना सुगावतोस तसेच मंत्रिमंडळ लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी होतो. तसेच मंत्रिमंडळामध्ये लाडका भाऊ लाडकी बहीण आणि लाडका शेतकरी होतो. तू येण्यापूर्वी अधिकारी तू येण्यापूर्वी जसा अधिक सोसायटीचा वारा येतो आभार येतो ढग येतो तसा सरकार शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर देखील सोडतो. पण जेव्हा इलेक्शन येते तेव्हा तो त्याचा तो सखा होतो. मात्र इलेक्शन आले की तो शेतकरी त्याचा लाडका होतो. म्हणून म्हणतो तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. म्हणून म्हणतो तुझ्यावर पडली मंत्र्याची सावली. ही कविता त्यांनी टेप केली असेल कदाचित मंत्रिमंडळात किंवा दिल्लीला गेली तर उद्याच आणि सुडी आणि इन्कम टॅक्स एजंट माझ्याकडे नाही अशी मी अपेक्षा करतो. आणि तरी काही फिकीर नाही. शरद भाऊ आमच्या पाठीशी आहेत. कोणी आलं काही झालं तर आम्हाला काय फिकीर नाही. त्यामुळे कोणी आलं तर शरद भाऊकडे जाऊन माझ्याकडे दादा आहे आणि आपल्याला सोडायला 1 दिवस आणि
ही सोडवलेल्या बातमी देण्याकरता सगळं झालं. असो, आज इतका सुंदर आणि चांगला कार्यक्रम आदरणीय मुलाने सरांनी घडून आणला आणि फोन आहे करता तुम्ही देखील इतक्या वेळ माझ्या अध्यक्ष वाटताना थांबले त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतो, सगळ्या परिवाराचा मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. दैनिक सकाळचा सकारात्मक बातम्यांवर विशेष भर असतो. सकाळमध्ये चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी मिळते, मात्र दुसरीकडे छापल्या जाणाऱ्या नकारात्मक बातम्यांचा प्रसार लवकर होतो. पुसद तालुका विकास पुरवणी अतिशय सुंदर आहे, अशी सकारात्मक प्रतिक्रिया शरद मैंद, अध्यक्ष पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांनी बोलून दाखवली आहे. कोणाच्याही विरोधात एखादी निगेटिव्ह बातमी किंवा एखाद्याच्या विरोधात बातमी टाकली तर ती एवढ्या फास्ट स्प्रेड होते दादा. आपल्या बँकेनं किंवा तुम्ही एखादं चांगलं काम केलं त्याची बातमी बुलढाण्यासारखं प्रकाशित केली तर कोणी ती फॉरवर्ड नाही करणार. पण शरदबाईंच्या विरोधात एखाद्या पेपरवाल्याने लिहिलं की ती बातमी एवढ्या फास्ट ट्रान्सफर होते, एवढ्या फास्ट स्प्रेड होते. माझ्या एक दोन बातम्या आपल्या विरोधात झाल्या होत्या. ती बातमी मला माहीत व्हायच्या आधी पुण्याच्या आमच्या ग्राहकाने मला फोन केला की भाऊ म्हणजे हे अशी बातमी आपल्या तुमच्याबद्दल तुमच्या बँकेबद्दल आहे. ही मानसिकता आजकालची झालेली असताना सुद्धा या काळात सुद्धा दैनिक सकाळने हे जपलं झालं की दैनिक सकाळ हे सदैव सकारात्मक बातम्या टाकण्यावर भर देते. अतिशय क्रिएटिव्ह बातम्या बुलढाणा सर असतील, जामनगर सर असतील, अतिशय क्रिएटिव्ह आणि पत्रकारिता करून चांगल्या बातम्या देण्याचा प्रयत्न आणि चांगल्या बातम्यांची मेजवानी आपल्या विसर्जन रशियाला नेहमीच देत आलेले आहे. वैभव बोलले, अनुकूल बोलला, तसा मी सुद्धा सरांचा 11वी-12वीला 991 आम्ही सरांचे विद्यार्थी सगळे जेव्हा नवीन नवीन लागले होते, 2-4 वर्ष झाले होते. अतिशय सोप्या भाषेत आणि अतिशय नम्रपणे कधीही कुण्या विद्यार्थ्याला न रागवणारे आणि इंटरनल मध्ये आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले 100% मार्क देणारे प्राध्यापक कोणी होते ते बुलढाणा सर होते. आणि अनुकूल जसं बोललं, वैभव जसं बोललं की केमिस्ट्री शिकवता सरांनी लोकांचा केमिस्ट्रीचा अभ्यास केला आणि त्यामुळे वैभव भाऊ या ठिकाणी सर्व क्षेत्रातले आपण सगळे इथे जमलेले आहोत. ते सरच्या त्या लोकांची जमवलेल्या केमिस्ट्रीमुळे आपण इथे सगळे जमलेले आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे सर, मागील 20-25 वर्षापासून या दैनिक सकाळमध्ये काम करतात. माझ्या पाहण्यात तर या 20-25 वर्षात सरांनी अशी एखादी कोणाच्या विरोधात किंवा एखाद्या कोणाच्या विरोधात अशी निगेटिव्ह बातमी टाकली की आजपर्यंत मी बघितलेली नाही. ही काही सोपं नसते मित्रांनो. आज मी आपलं जास्त वेळ होणार नाही. दैनिक सकाळने जी पुरवणी प्रकाशित केली त्याबद्दल मी दैनिक सकाळला शुभेच्छा देतो. दैनिक सकाळची अशीच भरभराट सतत होत राहो. ठाकरे साहेब लोकांना जाहिराती न टाकता लोक तुम्हाला जाहिरात देत राहो. आणि आमच्या सारख्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या बातम्या तुम्ही छापत राहो ही अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या शब्दाला विरोध देतो. मीडियात बातमी लवकर कोण देते याची स्पर्धा आहे. सोशल मीडियाच्या काळातही सकाळने आपली विश्वासार्हता जपली आहे. सामाजिक प्रश्नांना नेहमीच प्राधान्य त्यांनी दिले असून सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून सकाळने विश्वासार्हता जपली आहे, असे म्हणत सकाळ समूहाला पुढील कार्यास ॲडव्होकेट आशिष देशमुख, सदस्य राष्ट्रीय बार कौन्सिल यांनी शुभेच्छा दिल्या. आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. सरांच्या माध्यमातून सकाळच्या अतिशय जवळ जाण्याचा योग मला वकिली क्षेत्रामध्ये आला.
सकाळ वृत्तपत्र समूहाच्या पॅनलवर वकील म्हणून माझी नेमणूक सरांनीच केली आणि तेव्हापासून सकाळ या वर्तमानपत्राशी मी जोडले गेलो. एवढंच नव्हे तर जे सकाळ वर्तमानपत्राचे मालक आहेत ते आदरणीय प्रतापरावजी पवार साहेब, त्यांचे बंधू व आमचे नेते, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत असलेला कौटुंबिक संबंध तो सुद्धा या सकाळ वृत्तपत्र समूहाशी नाळ जोडण्याकरता कारणीभूत होता. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्या पुस्तक परिसरामध्ये वर्तमानपत्राचा विषय निघतो त्यावेळेस प्रामुख्याने जी काही वर्तमानपत्र त्यांची नावं आपल्यासमोर येतात त्याच्यामध्ये आवर्जून सकाळ या वर्तमानपत्राचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागतं आणि ते घेणं कर्मत्व आपलं ठरतं. आताच शरद भाऊंनी सांगितलं की आम्ही सगळे सरांचे विद्यार्थी आहोत. ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये पण आवडीचे आणि नावडीचे शिक्षक असतात. तर सर आम्हाला ज्यावेळेस, मला असं वाटतं सर आपल्याला 2 किंवा 3 वर्ष झाले होते आम्हाला ज्यावेळेस तुम्ही शिकवण्यासाठी आले होते फुलसिंग नाईक महाविद्यालयामध्ये, त्यावेळेस कदाचित तो ज्याला म्हणतो आपण एज गॅप जी असते ती एज गॅप त्या ठिकाणी कमी असल्यामुळे सर अतिशय तरुण होते आणि आताही आहे त्यावेळेस वयाने सर चिरतरुण म्हणाले तर नेहमी असतातच. सरांच्या ज्यावेळेस एखाद्या निसर्ग सौंदर्याच्या संदर्भात जेव्हा आपण वर्तमानपत्रामध्ये एखादं छायाचित्र बघतो, कुठल्या एखादी चांगली गोष्ट, एखादा पक्षी किंवा काहीतरी चांगली गोष्ट कुठली घडली सर ती टिकतात आणि ती वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी टाकतात. त्याच्यामुळे सरांचं मन हे सदैव चिरतरुण आहे. परंतु आम्हाला केमिस्ट्री 1 केमिस्ट्री 2 असे विषय होते. अतिशय त्याला म्हणतो आपण की सर्व विद्यार्थी सरांच्या लेक्चरला त्या ठिकाणी हजर राहायचे. आज वास्तविक पाहता सकाळचा प्रकाशन सोहळा आहे, तर मी बारंबे साहेबांना आणि बेंजामिन साहेबांना सांगू इच्छितो की सकाळचं जे काही इथे बाहेर रचल्या गेलेला तो सरांच्या पुढाकाराने या ठिकाणी रचल्या गेलेला. त्याच्यामुळे सरांचं कौतुक आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं होणं हे क्रमप्राप्त आहे. सरांनी जसे विद्यार्थी घडवले तसे समाजामध्ये सुद्धा चांगल्या बातम्यातून समाज घडवण्याचं काम सरांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून अशा वर्तमानपत्रामध्ये सर काम करतात ज्याची स्वतःची एक व्हॅल्यू आहे, ज्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अतिशय विश्वासार्हता या वर्तमानपत्राने निर्माण केलेली आहे. त्या वर्तमानपत्रामध्ये सरांसारखी भेटून मग सर असतील, शशिकांत भाऊ असतील, तांबडे सर असतील, हे सगळ्यांनी आता वैभव भाऊंनी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की यांचा एकही शब्द त्या ठिकाणी कापला जात नाही. ही विश्वासार्हता तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण करावी लागेल. आपला त्या ठिकाणी असलेला वार्ताहर, आपल्या ठिकाणी असलेला प्रतिनिधी हा किती विश्वासार्हतेने, किती खरेपणाने बातम्या देतो हे जोपर्यंत आपल्या वर्ग संपादकांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी समजून येत नाही तोपर्यंत त्यांच्या लिखाणाला महत्त्व प्राप्त होतं. परंतु एकदा का तुम्ही तो विश्वास संपादन केला, मला माहिती आहे की एकदा सकाळ या वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी जेव्हा सरांनी बातमी पाठवलेली असेल, तांबडे सरांनी बातमी पाठवलेली असेल, त्या सगळ्यांच्या बातमीला तेवढंच महत्त्व दिलं जातं की नाही त्या बातमीमध्ये काहीतरी तथ्य आणि महत्त्व त्यांनी दिली आणि त्याच्यामुळे सनसनाटी बातम्या पहिलवणं, सनसनाटी बातम्याच्या माध्यमातून एक क्षणिक असतं तर त्यापुरतं तेवढ्यापुरतं तेवढंच मर्यादित असतं. परंतु एखाद्या चांगलं जे आपलं ज्याला म्हणतो एखाद्या माणसाचं ब्रँडेड वस्तू जी असते ना तिला कुठल्या प्रकारचं महत्त्व नसतं आणि तो ब्रँड सकाळी या ठिकाणी निर्माण केलेला आहे. हे पहिल्यांदा पुण्यासारख्या ठिकाणी सुरू झाले होते, नंतर मुंबईमध्ये आणि विदर्भामध्ये ज्यावेळेस नामांकित वर्तमानपत्र, दैनिक लोकमतसारखं वर्तमानपत्र, लोकसत्ता, देशोन्नती हे सगळे वर्तमानपत्र या ठिकाणी असताना स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं या स्पर्धात्मक युगामध्ये जे सकाळी काम केलेलं आहे खरोखर वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून या सकाळच्या आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना सकाळ वर्तमानपत्रातील सर्व जी काही संपादक मंडळी, व्यवस्थापक मंडळी या ठिकाणी आलेली आहे त्यांना शुभेच्छा देतो. आणि सर आपल्याला एक सांगू इच्छितो, बघा नाही बारंबे साहेब आपल्याला मी दैनिक विभागाचे आहात, बेंजामिन सर
पुसदमध्ये काही प्रतिनिधी असे आहेत ज्याच्यामध्ये आमचे लघुपोस येतात कधीही जाहिरातीसाठी फोन करत नाही. त्याचे तुमचे जोडी ज्यांनी स्वतःहून कधीही जाहिरात कोणाला मागितलेली नाही. लोक स्वतःहून देतात की माझी जाहिरात सकाळमध्ये आली पाहिजे आणि म्हणून सरांचं आणि जामगडे सरांचं या ठिकाणी कौतुक करतो की तुम्ही जाहिरात नाही दिली म्हणून तुमच्या बातम्या आम्ही छापणार नाही अशा पद्धतीचं धोरण कधीही त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं नव्हतं. आणि सकाळ या वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तसं शरद पवारांनी सांगितलं कधीही कोणाच्याही विरोधामध्ये त्या ठिकाणी आपण लिहिलेलं नाही. चुकीचं जर असेल ते समाजाला सुद्धा माहीत असते ही गोष्ट चुकीची आहे. तीच गोष्ट त्या ठिकाणी निर्देशित करण्याचं काम आपल्या वर्तमानपत्राने केलेलं आहे. परंतु नाहक एखाद्या व्यक्तिमत्वाची बदनामी करणे एखाद्याची बदनामी करून त्याने प्रसिद्धी मिळवणे ही म्हणतो आपण स्वस्त प्रसिद्धी ती मिळवण्याचं काम कधी सकाळने केलं नाही. त्याच्यामुळे सकाळ या ठिकाणी टिकून आहे. असेच सकाळचे प्रकाशन सोहळ्याचे जे अंक आहेत पुसद विशेष पुरवणी त्यानंतर यवतमाळ जिल्हा विशेष पुरवणी काढावी विदर्भ विशेष पुरवणी आपण जिल्ह्यात काढावी त्याकरता आम्ही वाचक वर्ग हा सतत सकाळच्या ह्या साहित्य एक प्रकारचे साहित्यच आपण या ठिकाणी पुरवत आहात. आणि या सध्याच्या या काळामध्ये या भागातल्या व्यक्तिमत्वांनी ज्यांनी काय काय कार्य केलेलं आहे त्याची ओळख तरुण पिढीला अशा प्रकारच्या पुरवणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते. आपण जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. त्यातही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता टिकून आहे. महाराष्ट्रात दैनिक सकाळने ती जपली असून तनिष्कच्या माध्यमातून महिलांच्या विकासाला चालना दिली. शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर आवाज उठवला. समाजाला सकारात्मक दिशा देण्याचं कार्य सकाळ माध्यम समूह करीत असल्याची माहिती मोहिनीताई इंद्रनील नाईक सामाजिक कार्यकर्त्या यांनी यावेळी विशद केली. बहुत महत्वपूर्ण 4 पिलर होते हैं, उसमें 4 आधार स्तंभ होते हैं. उस आधार स्तंभ में से सबसे महत्वपूर्ण एक आधार स्तंभ मैं मानती हूँ तो वो है मीडिया. और इस मीडिया में सबसे महत्वपूर्ण रोल कोई निभाता है तो वो प्रिंट मीडिया. हमारे आज़ादी का समय अगर हम लेते हैं तो प्रिंट मीडिया के माध्यम से हमारी आज़ादी और बहुत सारे समाज के रिलेटेड कार्य तब सफलतापूर्वक पूर्ण हुए हैं. उस प्रिंट मीडिया में हमारे बाबा साहब अम्बेडकर, लोकमान्य तिलक जी, विष्णु शास्त्री जामकर उनका बहुत बड़ा योगदान रहा है. आज इस मंच पर मैं उनको विनम्र अभिवादन करती हूँ. आज का पुसद विशेष पुरवणी सकाळ इस कार्यक्रम के उद्घाटन के अध्यक्ष हमारे पुसद के प्राइड, हमारे सभी के ज्येष्ठ, हमारे सबके पुत्रतुल्य, हमारे ज्येष्ठ मार्गदर्शक जो कृषि विभाग में, साहित्य के विभाग में, समाज सेवा के विभाग में, हर जगह पे वो हमारे लिए प्राइड है. तो आज के कार्यक्रम के अध्यक्ष दीपक मामा सेगावकर जो बैंकिंग क्षेत्र के प्राइड है, जो पुसद अर्बन बैंक के परमानेंट अध्यक्ष है, हमारे बड़े भाई ज्येष्ठ बंधु शरद भैया भाई, जो हमारे बार काउंसिल के मेरे ज्येष्ठ भाई आशीष भैया देशमुख जो पुसद में वकीली के विभाग में हमारा प्राइड है. और हम यहाँ पे विज्वाल सर भी आए हुए हैं जिनसे मैं पिछले 2 साल से कार्यरत रहने के बाद जो हमारे पुसद में अधिकारियों के रूप में देखा जाए तो वो हमारा प्राइड है विज्वाल सर. और सकाल के अन्य पदाधिकारी जो मंच पर उपस्थित है और जो सामने बैठे हुए जो मेरे आदरणीय रूप है, हमारे लिए बहुत मानसपद है, उन सभी को मैं मेरा नमस्कार करती हूँ और मनोभाव की तरफ से नमस्कार करती हूँ. क्योंकि आज कार्यक्रम में आने से पहले जब मैं निकल रही थी तो भाव ने मुझे पूछा, बड़े भाव ने काका ने मुझे पूछा कि बेटा कहाँ जा रही है, तो मैंने गुलानी सर का नाम लिया कि इस तरह की ये पुरवणी है पुसद प्राइड, उस पुरवणी का उद्घाटन है, उसके लिए आमदार साहब नहीं है तो मैं जा रही हूँ. तो काका का पहला शब्द था गुलानी सर के बारे में अच्छा बोलना बेटा. कि नाइक परिवार और सकाळ परिवार को बहुत अच्छे से जुड़ के रखने के लिए गुलानी सर का बहुत बहुत बड़ा हाथ और कई सालों से है. तो हमारे पुसद के रुद्रपत्र में अपना एक प्राइड जिसको कहा जाता है, बिल्कुल गुलानी सर मैं आपका आभार प्रकट करती हूँ कि आपके माध्यम से मुझे आज यहाँ आने मिला. और साथ में मैं बहुत सारे हैं जिनका मैं आभार प्रकट कर सकती हूँ. पर एक चीज जरूर कहना चाहूंगी सकाळ के बारे में. मेरे आगे 4-5 लोगों ने अपना मंतव्य दिया है. उस मंतव्य में मुझे बहुत बुरा लगा, थोड़ा सा बुरा, पर उससे
और एक जब वृत्तपत्र की बात करते हैं, एक न्यूज़पेपर की हम बात करते हैं, तो न्यूज़पेपर कितना तटस्थ और निष्पक्ष होकर अपनी न्यूज़ और अपनी बातमी देता है वो महत्वपूर्ण है। और वही चीज़ सकार करती है। मुझसे आगे आशीष भैया देशमुख ने यही बात रखी कि ये जो सकार न्यूज़पेपर है, जिसको मैं मराठी कम जानती हूँ, मराठी पढ़ना मैंने शुरू कर दिया है। वो कभी कभी मैं मराठी बोलती हूँ तो लोगों को समझ में भी आ रहा हो कि जब मैं मराठी पढ़ती हूँ और मैं देखती हूँ कि ये सकार न्यूज़पेपर कितना तटस्थ और निष्पक्ष होकर अपनी जो भी विशेष बातें रखते हैं समाज के अच्छे कार्यों के लिए, वो बहुत महत्वपूर्ण है। उसके बारे में मैंने 2 अनुभव कहूँगी। बहुत सारी चीज़ें न्यूज़पेपर के बारे में कही। हम कहते हैं ना कि जब न्यूज़पेपर अच्छा करता है तो अच्छा लिखता है, वो हमको दिखता है, हम सुबह उठते पढ़ते हैं। इसके साथ साथ सकार की टीम का मैं फिर से एक बार अभिनंदन इसलिए कहूँगी कि सकार की टीम ने समाज कार्य में न्यूज़पेपर में देते रहने के साथ एक कनिष्ठ करने सामाजिक रूप में किस तरह हम आगे समाज के लिए अच्छा सोशल वर्क कर पाएंगे। उस कनिष्ठ ग्रुप में मानवी मैडम थे और उनके साथ कई 1-2 साल मुझे भी काम करने का मौका मिला था। तो तनिष्ठा जैसे बहुत सारे सामाजिक कार्यों में सकार ग्रुप ने बहुत महत्वपूर्ण रोल निभाया है। और सबसे बड़ा और सबसे प्यारा मुझे जो पसंद आने वाली विषय जो था शाला बाह्य विषय, जहाँ पे जो बच्चे ग्रामीण विभाग के जो बच्चे पढ़ नहीं पाते हैं उन बच्चों को स्कूल जाना जरूरी है। शाला बाह्य विषय की जागरूकता सकार के टीम ने किया है। उस टीम का मुझे लगता है उस समय पे बाह्य शाला के लिए प्रमुख जी काल पांडे ने उसकी अध्यक्ष थे उस कार्यक्रम के लिए। तो मैं कहती हूँ कि इस तरह के कार्यक्रम और इस तरह की समाज सेवा न्यूज़पेपर में अच्छी बातमी डालने के साथ रियल में ग्राउंड लेवल पे काम करने के साथ, इसे कहते हैं तटस्थ बातमी के साथ साथ आप एक समाज के लिए बहुत बड़ा कार्य जो देश हो, क्योंकि हर घर के बच्चे को अगर पढ़ाई मिलती है तो देश का ही भला हो रहा है। तो ये इतने बड़े काम सरकार की टीम ने किया है। और आज इन्होंने पुसद प्राइड ये लाने के बाद पुसद प्राइड के इस विशेषण में मैंने आज देखा कि हमारे पुसद का प्राइड शिवाजी महाराज का पुतला, वसंतराव जी नाइक साहब, पुसद धरण का जो डैम है, ये बहुत ही महत्व हमारे प्राइड का विषय है। उन सभी विषयों को आपने इस न्यूज़पेपर में दिया है, इस विशेष अंक में दिया है, इसलिए मैं पूरे सकार टीम की तहे दिल से धन्यवाद देती हूँ और सभी का शुभेच्छा देती हूँ। और सबसे बड़ा धन्यवाद जो सकार परिवार को पुसद से नाइक परिवार को जुड़े रखने वाले गुलाने सर की हम बहुत देर से तारीफ सुन रहे हैं, पर मुझे लग रहा है जो बोल रहे हैं वही तारीफ नहीं करते, जो सामने सुन रहे हैं उनके पास भी अधिक तारीफ होगी गुलाने सर की। तो मैं गुलाने सर का और माधवी मैडम का, क्योंकि माधवी मैडम की वजह से ही मैं गुलाने सर से ज़्यादा जुड़ पाई थी, तो मैं सभी का तहे दिल से फिर से धन्यवाद करती हूँ। और नाइक साहब की तरफ से और बड़े भाव की तरफ से मैं इस विशेषांक के उद्घाटन की सोहळा की शुभेच्छा देती हूँ। यही रुकती हूँ। जय संविधान। पुरवणीमध्ये दुग्ध व्यवसायासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला। शेतीसाठी दुग्ध व्यवसाय हा अतिशय उपयुक्त जोडधंदा आहे। पुसद तालुक्यात दुग्धोत्पादन करण्याची मोठी संधी आहे। पुरवणीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी विचारमंथन व्हावे, तसे झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकेल असे मत आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी पुसद यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे। विषय समोर आला आणि त्यांचा आग्रह की आता यावर तुम्ही लिहून द्या जे आम्ही प्रकाशित करू, ते देण्यासाठी मी भरपूर वेळ घेतला। तर त्यातून सतत त्यांचा पाठपुरावा, आता जो पाठपुरावा त्यांनी केला त्यामुळे मला ते लिहून द्यावं लागलं। 2 मिनिटं त्या विषयावर परत आपले घेतो। आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये बघितलं तर दुधाची प्रोसेसिंग युनिट आपल्याकडे फारसे नाही आहे। मी अमरावती जिल्ह्यातला मूळचा आहे, गुलाने सर पण अमरावती जिल्ह्यातले मूळचे आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एक गव्हर्नमेंटचं मिल्क डेअरी होती जी बंद पडली, गव्हर्नमेंटचं मिल्क प्रोसेसिंग युनिट। अमरावतीच्या MIDC मध्ये एक छोटंसं 10,000 लिटर कॅपॅसिटीचं प्रोसेसिंग युनिट आज सुरू आहे। गेल्या 20 वर्षापासून मी त्या प्रोसेसिंग युनिटकडे पाहतो, त्याचे 4 ओनर बदलले। म्हणजे चालवणाऱ्याला परवडत नाही, तो विकतो, दुसरा घेतो, दुसऱ्याला परवडत नाही, तो तिसऱ्याला विकतो, असे 4 ओनर्स मी बघितले। म्हणजे अख्ख्या अमरावती जिल्ह्यात एकमेव प्रोसेसिंग युनिट मी बघितलं आहे। बाजूच्या वाशिम जिल्ह्यामध्ये एकही प्रोसेसिंग युनिट नाही आहे। दुधावर प्रक्रिया करणारं आणि त्याचे प्रोडक्ट्स बनवणारं एकही युनिट बाजूच्या वाशिम जिल्ह्यात नाही आहे। अकोला जिल्ह्यात सुद्धा असं कुठलं प्रोसेसिंग युनिट असल्याचं माझ्या ऐकण्यात नाही आहे।
परिस्थिती आजूबाजूला आहे आणि आपल्या पुसदचं नशीब की आपल्याकडं एक प्रोसेसिंग युनिट, मी ज्या कॉलेजचा विद्यार्थी आहे त्या कॉलेजचाच माझा ज्युनियर प्रवीण भंडारी त्यांनी अतिशय मेहनत करून गेल्या 15 वर्षांपासून तो चालवत आहे नम्रता. येस, चांगलं प्रोसेसिंग युनिट आहे. परवाला जॉईंट डायरेक्टर ॲग्रिकल्चरचे आले होते पुसदच्या दौऱ्यावर. त्यांची भेट झाली, चर्चा झाली, त्यांना मी ते युनिट बघायसाठी घेऊन गेलो. जॉईंट डायरेक्टर हा 5 जिल्ह्यांचा वरिष्ठ अधिकारी कृषी विभागाचा किसन मुळे साहेब, त्यांना घेऊन गेलो. प्रवीण भंडारेंनी वस्तुस्थिती सांगितली. पुसद तालुक्यातलं त्यांना 3,500 मीटर दूध मिळतं. त्यांच्या प्लॅन्टची कॅपॅसिटी आहे 25,000 मीटर पर डे मिल्क प्रोसेस करण्याची. त्यांना इथनं मिळतं फक्त 3,500. त्यांची आजची गरज आहे 8,000 मीटरची. मग ही गरज भागवण्याकरता ते बोलावतात इतर जिल्ह्यातनं टँकर्स. समोरच टँकर उभा होता, त्यांनी दाखवलं की हा जळगाववरून आला, जळगाव खानदेश. 4 जिल्हे ओलांडून ज्यावेळी दूध येतं ऑब्विसली त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढते, त्याला ते महागात पडतं आणि त्यातून पुढचा व्यवसाय महाग होतो. थोडक्यात सांगण्याचा उद्देश त्याला मी विचारला होता की टँकर तुम्ही बोलावला, आता याचं किती पेमेंट जळगावच्या ट्रेनला तुम्ही पाठवणार? त्यांनी उत्तर दिलं 6 लाख रुपये. म्हणजे याचं चित्र काय की हे 6 लाख रुपये जे पुसद तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या खिशात यायला पाहिजे होते ते जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खिशात चालले. आता ही परिस्थिती इथे सर्व बुद्धिजीवी वर्ग आहे तालुक्यातला असं मी समजतो. ती परिस्थिती आम्ही बदलवू शकतो सर. आम्ही यावर विचार केला, यावर काही ऍक्शन्स घेतल्या तर दुग्ध व्यवसाय हा शेतीला अतिशय उत्कृष्ट असा पूरक व्यवसाय आहे, चांगला जोडधंदा आहे आणि हे शासनाच्या विविध योजना आहेत या करता त्याचा उपयोग घेता येऊ शकतो. बेरोजगारी आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून आमच्या तालुक्यातलं मायग्रेशन बाहेर आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मला तोच प्रश्न होता, मतदानाची टक्केवारी का वाढत नाही? तर आमच्याकडनं मायग्रेशन आहे. मायग्रेशन काय आहे? आमच्याकडे रोजगार नाही म्हणून. मग रोजगार नाही तर आम्ही शेतीला पूरक असा जोडधंदा करू शकतो, ज्याच्यासाठी मार्केट आमच्याकडे टोटल कुठे अवेलेबल आहे. आमच्या इथला उद्योजक त्याला रॉ मटेरियल मिळत नाही म्हणून तो नगरमधनं टँकर बोलावतो. नगर जिल्ह्यातमध्ये 4 जिल्हे आहेत, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, 4 जिल्हे ओलांडून त्याला दूध इथे टँकरने बोलावं लागतं. त्याचं प्रोसेसिंग करतो, त्याचे प्रॉडक्ट बनवतो, जे प्रॉडक्ट आम्ही वापरतो. परंतु त्याच्या प्लांटला लागणारं रॉ मिल्क आम्ही वाढवण्यासाठी, आमच्याकडे उत्पादन करण्यासाठी यावर उपाय विचार केला नाही. निश्चित मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या पुरवणी आज जी तयार केलेली आहे त्याच्या अनुषंगाने जी आमच्या इथल्या समस्या आहे यावर आपण विचार केला पाहिजे, यावर चर्चा केली पाहिजे, यावरच्या उपाययोजना शोधल्या पाहिजे आणि त्यावर काहीतरी लॉंग टर्ममध्ये काम झालं पाहिजे. कृषी विभागाचे जे डायरेक्टर आले होते त्यांना मी तेच तिथे पण दाखवलं की आपली जी यंत्रणा आहे त्यामार्फत एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज गावोगाव झाल्या पाहिजे, शेतकऱ्यांपर्यंत एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे आणि त्यातनं शेतकरी या जोडधंद्याकडे वळला पाहिजे. लेबर इंटेन्सिव्ह जॉब आहे परंतु शेतीला पूरक आहे. सोयाबीन चांगली परिस्थिती, पीक परिस्थिती आहे, पण जर हेवी पाऊस आले, एखादी कीड आली, सगळं उत्पन्न चाललं जाणार. मग एखादं सोयाबीन, कपाशी, तूर हे जे पिकं आहेत हे निश्चितपणे काही कालावधीनंतर जर त्याचं उत्पादन आलं नाही तर शेतकरी अडचणीत सापडतो. परंतु दुधाचं उत्पादन हे रेग्युलर उत्पन्न देणारं आहे, ज्याच्या भरोश्यावर शेतकऱ्याचं घर चांगल्या प्रकारे त्याच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात. याची चर्चा करण्याची गरज आहे. याबद्दल आपण सर्वांनी विचार करावा. सकाळच्या टीमला पुनश्च एकदा त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. सगळ्यांच्या भाषणातनं दिसतंय की गुलाने सर हे सकाळचं एक केंद्र म्हणून दिसतंय. त्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल आपली रजा घेतो. धन्यवाद.